स्वतःला पोलीस आयुक्तांचा मित्र असल्याचं भासवून आयुक्तालयातून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याची फसवणूक करणाऱ्या ठगबाजाला नागपूरच्या सायबर पोलिसांनी राजस्थानहून अटक केली। विशेष म्हणजे त्याच्या 3 साथीदारांना आधीच पोलिसांनी अटक केली आहे। नागपुरातील सायबर पोलीस ठाण्यात आयुक्तालयातील निवृत्त मुख्य लिपिकाची पोलीस आयुक्ताचे मित्र असल्याचं भासवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सायबर ठग टोळीतील आणखी एकाला राजस्थान येथून अटक केली आहे। रुकमुद्दीन सहबुद्दीन वय वर्ष 28 असं अटकेतील आरोपीचं नाव असून तो राजस्थान येथील रहिवासी आहे। गिरीपेठ येथील रहिवासी विनोद कडू यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी रुकमुद्दीनचे 3 साथीदार सुरेंद्र प्रीतम सिंग वय वर्ष 28, तौफिक खान फतेह खान वय वर्ष 25 आणि संपतराम बंसीलाल प्रजापती वय वर्ष 33 यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती। विनोद कडू हे शहर पोलीस आयुक्तालयात मुख्य लिपिक होते। आरोपीनं त्याला नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यांच्या नावानं कडू यांच्याशी चॅटिंग सुरू केली। पोलीस आयुक्तांचा मित्र म्हणून सांगणाऱ्या संतोष कुमारनं स्वतः सीआरपीएफ अधिकारी असल्याची बतावणी केली। बदलीमुळे घरातील उपयोगी वस्तू रास्त दरात विकण्याची बतावणी करू लागला। कडू यांना कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या नावानं एक बिल पाठवण्यात आलं आणि खात्यात 81,000 रुपये पाठवण्यात आले। माल न मिळाल्यानं फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी आरोपीच्या बँक खात्यातील 1.23 लाख रुपये गोठवले। तांत्रिक तपास आणि विश्लेषणानंतर रुकमुद्दीनची भूमिका समोर आली। पोलिसांनी अलवरला जाऊन त्याला अटक केली। यामध्ये माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांचं फेक अकाउंट बनवण्यात आलं होतं आणि त्याच्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून 2 फिर्यादींची 2 विक्टिमचे फसवणूक झाली होती। आम्ही ह्या अगोदर अलवर जिल्हा आहे राजस्थानमधला, इथून 3 आरोपी आणले होते त्याच्यामधले आणि त्यांना अटक केली होती। त्याच्यामध्ये आम्ही रिकव्हरीसुद्धा केली होती, परंतु त्याच्यामध्ये आणखी काही आरोपी बाकी होते। त्यातला एक आरोपी जो आहे त्याचं नाव आहे रुकमुद्दीन सहबुद्दीन वय 28 वर्ष, हा राहणार ककराली जिल्हा अलवरमध्येच येतं। ह्याला आम्ही अटक केलेली आहे। याचा सहभाग त्याच्यामध्ये असा आहे की हे जो ATMमधून विड्रॉ झालेले पैसे आहेत हा पुढे घ्यायचा आणि ते पुढे आरोपींपर्यंत पोचवायचा, असा त्याचा सहभाग होता। हे काही 2-3 आरोपी त्याच्यामध्ये आम्हाला अजून सापडले नव्हते, तर त्यातला हा एक आरोपी मुख्य आरोपी आहे, तो आम्हाला सापडला त्याच्यामध्ये। हा गुन्हा घडला होता 2 सप्टेंबर 2023ला। त्यावेळेला फेसबुकचं फेक अकाउंट CP साहेबांचं बनवण्यात आलं होतं। त्यानंतर आम्ही तातडीने ॲक्शन घेऊन 3 आरोपी त्यावेळेला अटक केले होते। ह्या गुन्ह्यात ह्याचा सहभाग असा आहे की हा ATM विड्रॉल जे करतात त्याच्याकडून हा पैसा पुढे ट्रान्सफर करून घ्यायचा, त्याच्यामध्ये त्यांचे डिस्ट्रीब्युशन व्हायचं।